कोकणातील एका छोट्याशा शांत गावात राधा राहत होती. त्या संध्याकाळच्या वेळी तिच्या आयुष्यात प्रेमाचं पहिलं सावट पडत होतं. पण तिला माहीत नव्हतं की हे प्रेम तिचं सगळं आयुष्य बदलवून टाकेल. गावातील संध्याकाळ म्हणजे काही वेगळीच जादू होती. आभाळात संत होऊन फिरणारे ढग, नारळाच्या झाडावरून येणारा मंद वारा, निसर्गाच्या सान्निध्यात रमणारी राधा रोज नदीकाठी बसून हाच नजारा बघायची. निसर्गाशी जणू ती एकरूप होऊन ती अनुभवायची. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. ती काहीशी स्वप्नाळू, काहीशी एकटी होती. आईवडिलांच्या लहानशा घरात वाढलेली राधाचे शाळापासून ते कॉलेजपर्यंत शिक्षण सगळं काही गावातच झालं होतं. तिचं मन मात्र शहरात हरवलं वाटायचं. तिला शहराबद्दल एक वेगळीच उत्सुकता असायची. तिला लिहायला आवडायचं, कविता करायला तिला मनापासून आवडायचं. तिच्या वहीत, तिच्या कवितेत एक आरंभ होताच, पण शेवट मात्र नेहमीच अधुरा होता. एके दिवशी तिच्या आयुष्यात करण घोरपडे आला. मुंबईहून तो गावात त्याच्या कामासाठी आलेला होता. उंच, गव्हाळ रंग, डोळ्यात आत्मविश्वास आणि हसण्यात मोकळेपणा होता. जेव्हा राधा व करणची पहिली भेट झाली तेव्हा तिला तो थोडा विचित्र वाटला. राधा नेहमीप्रमाणे नदीकाठी निसर्गाचा आनंद अनुभवत होती. इतक्यात मागून कोणाचा तरी आवाज आला. "एक्सक्यूज मी, हा पत्ता सांगाल का?" करणने विचारलं. तसं राधाने त्याच्याकडे पाहिलं, थोडंसं हसली आणि म्हणाली, "तुम्ही एकटेच आहात का? बरं, पुढे जाऊन तिकडून डावीकडे वळा. फणसाचं झाड लागेल, तिथून सरळ जा. वाट आहे." "थँक्स," करण थोडा अडखळत म्हणाला. "तुमचं नाव?" पण ती काही बोलली नाही, कारण असं कोणासोबत तरी इतकं मोकळेपणाने बोलणं तिला नवीनच होतं. त्या दिवसानंतर मात्र दोघांची भेट रोजच व्हायला लागली होती. करणला राधाच्या डोळ्यामध्ये एक अनोळखी समाधान, शांतता जाणवायची. तिच्या कवितांमध्ये, तिच्या हसण्यात आणि अगदी तिच्या चालण्यात सुद्धा काहीतरी खोल, न उमजणारं होतं. तर इकडे राधाला करणचं शहरातलं जीवन, त्याचे अनुभव, त्याचे राहणीमान, त्याचा आत्मविश्वास आकर्षित करत होता. पण तिला मनात एक भीती होती की हा माणूस काही कायमचा गावी राहणार नाही आणि माझं मन मात्र त्याच्याकडे जाऊ लागलं आहे. ते बरोबर नाही. असेच काही दिवस निघून गेले. एके दिवशी नदी किनाऱ्यावर एका संध्याकाळी करण तिच्या समोर थांबला आणि म्हणाला, "राधा, मला माहिती आहे मी ते थोडा काळच, थोड्या दिवसांसाठी आहे. पण तू माझ्या मनात कायमचं घर करून बसली आहेस. तुझं बोलणं, वागणं मला आपलंसं वाटत आहे." राधा शांत होती. तिच्या डोळ्यात पाणी येत होतं, पण ते आनंदाचं की भीतीचं हे काही तिलाही कळत नव्हतं. ती बोलते, "माझंही मन वेडं झालं आहे तुझ्यासाठी. पण करण, तू परत जाणार आहेस, नाही का?" तिनेही तिच्या प्रेमाची कबुली दिली. "हो, पण मी परत येईन तुझ्यासाठी," करण बोलला. मग दोघांनी देखील एकमेकांना साथ द्यायची ठरवलं. भावी आयुष्याची स्वप्ने रंगवली. त्यानंतर ते अनेक वेळा भेटत राहिले, बोलत राहिले आणि त्यांचं नातं अजून घट्ट होत गेलं. पण राधाच्या मनात एक अनामिक भीती होती की करण तर शहरात राहतो व एक दिवस तो शहरात राहायला देखील जाईल. तेव्हा आपल्या प्रेमाला तो विसरणार तर नाही ना? आणि आपल्या नात्याचा त्याचे आईवडील स्वीकार तर करतील ना? खरंच आपलं भवितव्य काय असेल? असे अनेक प्रश्न तिच्या मनात नेहमीच यायचे, पण कोणत्याही प्रश्नाचं ठाम उत्तर तिच्याकडे नव्हतं. तरी देखील ती करणवर मनापासून प्रेम करायची आणि करणचंही तिच्यावर मनापासून प्रेम होतं. त्याला त्याच्या निर्णयावर विश्वास होता. पण एक दिवस ज्याची भीती राधाला होती तेच झालं. करणचं गावाकडचं काम संपलं आणि तो 2 दिवसांनी पुण्याला परत जाणार होता. म्हणून त्या दिवशी ते एकमेकांना भेटायला त्याच नदीकिनारी आले. दोघेही नाराज, उदास होते. एकमेकांपासून लांब जाण्याची विरहाचे दुःख दोघांच्याही चेहऱ्यावर होते. त्या रात्री ते दोघे एकमेकांच्या मिठीत विसावले. दोघांचं प्रेम त्या नदीसारखे गहिरं होतं, पण कुठेतरी अस्थिर. पुढच्या 2 दिवसांनी करण शहरात जाण्यासाठी निघाला. तेव्हा राधाचं मन खूप घाबरं, विचलित झालं होतं. हातातून काहीतरी निसटून जाते असा भास झाला. पण तिने स्वतःला सावरलं आणि करणला निरोप दिला. दुसऱ्या दिवशी करण शहरात पोचला आणि त्याचं तेथील रुटीन सुरू झालं. 2-3 महिने झाले. त्या काळात सुरुवातीला फोन, चॅट, गप्पा सर्व काही चालू होतं. दूर राहूनही ते एकमेकांच्या संपर्कात होते, जवळ होते. त्यामुळे त्यांचं प्रेमही त्यांच्या मनात जिवंत होतं. करण शहरात गेल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस राधासाठी आशेने भरले होते.
त्याचे मेसेजेस, व्हॉईस नोट्स, दिवसातून एकदा दोनदा फोन होत होता. त्यामुळे राधाच्या चेहऱ्यावर हसू होतं. पण पुढच्या काही महिन्यातच ते हसू हळूहळू कमी होऊ लागलं. कालांतराने हळूहळू ते कमीच होत गेलं. कारण करणच्या आयुष्यात करिअर, जबाबदाऱ्या, प्रोजेक्ट्स यांचं ओझं वाढलं, कामाचं प्रेशर वाढलं. त्यामुळे तो आता पूर्वीप्रमाणे राधाला वेळ देऊ शकत नव्हता, तिच्यासोबत बोलू शकत नव्हता. आणि इकडे राधाच्या आयुष्यात एकटेपणा वाढला. ती विचार करत असायची, करण, तू मला उत्तर का देत नाहीस? माझ्यापासून दूर का चालला आहेस? तिने तिच्या एकटेपणावर व नैराश्यावर मात करण्यासाठी तिने कविता लिहायला सुरुवात केली. ती तिचा एकटेपणा शब्दात मांडायला लागली आणि तिची वही पुन्हा एकदा भरू लागली. पण आता शेवट अजूनही अधुराच राहू लागला. ती त्याला फोन करायची तेव्हा तो बोलायचा, राधा, मीटिंग सुरू आहे, नंतर बोलेन. तर कधी, आज खूप थकलोय गं. तर कधी, एका आठवड्याने येतो, नक्की येतो, असेच उत्तर नेहमी ऐकायला मिळायचे. आणि मग हाच आठवडा महिन्यात बदलला आणि महिन्यांनी वर्ष उलटून गेली, पण तो काही परत आलाच नाही. आणि मग नंतर करण फक्त आठवणीतच राहिला. राधा दररोज तिच्या वहीत काही ना काही लिहायची. तिच्या ओळीमध्ये विरहाचे सगळे अर्थ, भाव भरलेले होते. तू गेलास पण माझ्या शब्दामध्ये थांबलास, तू विसरलास पण माझ्या आठवणीने तुला दररोज जपलं आहे. अशा अनेक भावनिक कविता राधा करायची. तिच्या आईलाही सर्व काही माहिती होतं. आई बघायची तिच्या मुलीकडे, पण ती राधाच नव्हती जशी ती करणला भेटण्यापूर्वीची राधा होती. आजकाल ती शांत गप्प बसायची आणि आजकाल तर तिने नदी किनारीवर जाणे देखील बंद केलं होतं. कारण त्या दोघांच्या बऱ्याच आठवणी तेथे होत्या. आणि नेहमी कविता करणारी, लिहिणारी राधा आजकाल तिने तेही करणं बंद केलं होतं. कविताची वही आता कपाटात बंद होती. एके दिवशी राधाची आई म्हणाली, बाळा, जीवन कोणासाठी थांबत नाही. जे गेलं ते पुन्हा येईलच असं नाही. पण तू थांबू नकोस, तुझ्या भविष्याचा विचार कर. राधा डोळ्यात पाणी आणून हसली आणि म्हणाली, आई, मी थांबली नाही आहे. मी चालत आहे, पण त्याच वाटेवरून जिथे तो मला सोडून निघून गेला आहे. कदाचित तो पुढच्या वळणावर वळला असेल, पण माझा प्रवास तिथेच थांबला आहे. असेच दिवसामागून दिवस जात होते आणि मग एक दिवस राधाने एक मोठा निर्णय घेतला की मी गाव सोडून मुंबईत कामावर रुजू होणार आहे. माझं शिक्षण वाया जाणार नाही. कदाचित या विरहातून थोडासा दिलासा मिळेल. माझं लक्ष कामावर केंद्रित होईल. हे ऐकून आईला थोडं दुःख झालं, पण तिला आनंदही झाला की मुलगी स्वतःसाठी पुढे चालू लागली आहे. तिच्या भविष्याची वाटचाल सुरू झाली आहे. मग त्यानंतर मुंबईच्या एका मल्टीनॅशनल कंपनीत राधाचं नवीन आयुष्य सुरू झालं. एका नवीन ठिकाणी नवीन ओळख, नवीन लोकांसोबत ती जुळवून घेत होती आणि एक नवं जग पाहणं हे सगळं राधाच्या जखमावर हळूहळू मलम ठरू लागलं होतं. इकडे पुण्यात करणचं आयुष्य झपाट्याने बदलत होतं. त्याचा कामाचा ताण वाढला होता. मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट्स, परदेशी दौरे हे सगळं काही मिळालं होतं. तो आत्ता यशाच्या शिखरावर होता, पण त्याच्या आयुष्यात राधाची जागा मात्र रिकामीच राहिली. कधीकधी तो राधाच्या चिठ्ठ्या उघडून बघायचा, ती कविता, ती हस्तरेषा, आणि तो विचार करत राहायचा, मी परत का गेलो नाही तिच्यासाठी. त्यानंतर खूप महिन्यांनी एकदा त्याने राधाला कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण नंबर बंद होता. गावात विचारलं तर ती मुंबईला गेली असं समजलं होतं. पण त्याच्यापेक्षा जास्त काही त्याने जाणून घेण्याचा प्रयत्न तेव्हाही केला नाही. काही दिवसानंतर राधाच्या ऑफिसचा सेमिनार होता. मोठमोठ्या कंपन्यांचे मालक, प्रतिष्ठित व्यक्ती आले होते आणि तेव्हा करण घोरपडे हा सुद्धा आला होता. त्याचवेळी सेमिनारमध्ये दोन नजरा भिडल्या आणि एक क्षण दोघांना संपूर्ण काळ थांबल्यासारखा वाटला. पुढच्या क्षणी करण पुढे आला, राधा तू? राधा काही क्षण गप्प राहिली, मग ती हसली, हो मीच. मग दोघेही हळूहळू एकमेकांशी संवाद करू लागले. सुरुवातीला औपचारिक गप्पा झाल्या. त्यांनी एकत्र कॉफी घेतली. त्यांची पहिली भेट, जुन्या आठवणी, कविता, गाव, ते नदी किनाऱ्यावरचे संध्याकाळचे क्षण सगळे पुन्हा नव्याने जिवंत झाले. एका क्षणात सर्व काही दोघांच्या समोरून येऊन गेलं. आता करण गंभीर झाला, राधा, मी तुला खूप मिस केलं. आधी ऑफिसच्या कामात इतका व्यस्त होतो की मला वेळच मिळत नव्हता. पण त्यानंतर काही महिन्यांनी खूप वेळा प्रयत्न केला तुझ्यासोबत बोलण्याचा, तुला भेटण्याचा, पण मला कधी हिंमतच झाली नाही परत येण्याची. तेव्हा राधा शांतपणे म्हणाली, करण, मी रोज वाट बघत होते, पण तू परत कधीच आला नाहीस की कोणताच संपर्क केला नाहीस.
त्या दिवसात मनाला खूप वेदना झाल्या, त्रास झाला. त्या दरम्यान फक्त माझा श्वास चालू होता, पण जगणं मी केव्हाच सोडून दिलं होतं. असेच बरेच महिने निघून गेले, पण एक दिवस मला समजलं, माझं आयुष्य मीच घडवायला हवं, स्वतःसाठी काहीतरी करायला हवं. तुझी वाट बघण्यात मी स्वतःलाच हरवले होते. पण त्यानंतर स्वतःच्या अस्तित्वासाठी जगायचं ठरवलं. करण म्हणाला, माझं प्रेम अजूनही तसंच आहे. मी पुन्हा तुझ्यासाठी आलोय, तेही कायमचा. राधा काही क्षण गप्प राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावर शांत हास्य देखील होतं. ती म्हणाली, करण, माझंही प्रेम संपलं नाही, पण ते परिपक्व झालं आहे, इतकंच. आता ते फक्त भावना नाही, तर ती जबाबदारी आहे. आणि आता मी तर स्वतःवर अवलंबून आहे, मी स्वावलंबी आहे. पण राधा, आपण पुन्हा सुरू करू शकतो ना? ती म्हणाली, शक्य आहे, पण आपलं नातं टिकवण्यासाठी किंवा ते पुढे घेऊन जाण्यासाठी आता फक्त प्रेम पुरेसं नाही, तर नातं टिकवण्यासाठी विश्वास, उपस्थिती आणि समर्पण असायला हवं. तरच या नात्याचं काहीतरी भविष्य निर्माण होईल. तेव्हा करण पुन्हा तिचं मन जिंकण्यासाठी प्रयत्न करतो. राधा स्वतःच्या मनामध्ये, स्वतःमध्ये आणि करणमध्ये संघर्ष करत असते, कारण तिला जुनं प्रेम हवं असतं, पण ती आता नवी स्त्री झालेली असते. तिचं वेगळं अस्तित्व निर्माण झालेलं असतं. त्यानंतर ती मुंबईहून गावी आईला भेटण्यासाठी जात असते. गाडीच्या खिडकीतून पाऊस बाहेर पडत होता, पण तिच्या डोळ्यातून अजूनही त्या भेटीचे थेंब होते, जुन्या ओळखीचे आणि नव्या तगमगाचे, नव्या अस्तित्वाचे. खरं तर आता करण परत आला होता. त्याचं प्रेमही अजूनही जिवंत होतं, तेही दोघांच्याही मनात. पण आता ती पूर्वीची राधा राहिलेली नव्हती. त्या पुढच्या क्षणाचाही विलंब न करता राधाने वही काढली. कितीतरी वर्षानंतर आता तिच्या हातून काहीतरी ओळी आपोआप उमटल्या. खूप वर्षानंतर ती काहीतरी लिहित होती. तू पुन्हा आलास, पण माझं मन तुझ्याच आठवणीत थांबलेलं होतं. मी आता पुन्हा नव्याने जगते, तुझ्या विना, पण तुझ्यासोबत. किती विरोधाभास होता. ती त्याच्यावर अजूनही प्रेम करत होती, पण त्याचबरोबर ती स्वतःवर देखील प्रेम करायला शिकलेली होती. तिचे आचार, विचार, वागणे आणि त्याचबरोबर तिचं प्रेमही परिपक्व झालं होतं. काही तासांच्या प्रवासानंतर ती गावात पोहोचली. तिच्या घरी आई समोर गेल्यानंतर आईच्या कुशीत शिरली. तिचे डोळे भरले होते. ते पाहून आईने हळूच विचारलं, तो पुन्हा भेटला का गं करण? राधा थोडा वेळ गप्प राहिली, मग म्हणाली, हो भेटला, पण आता आम्ही दोघेही तितके निरागस राहिलेलो नाही आहोत. जीवनाच्या प्रवासात आम्ही स्वतःचं अडळस्थान निर्माण केलं आहे. आम्ही परिपक्व झालो आहोत. राधाचं बोलणं ऐकून आईच्या डोळ्यात पाणी आलं. ती फक्त म्हणाली, बाळा, प्रेम कायम टिकवण्यासाठी निरागसपणा लागतच नसतो, तर लागते ती जबाबदारी आणि एक दुसऱ्यांसाठी थांबायची तयारी. समोरच्याला समजून घेण्यासाठी वेळ द्यावा लागतो, थोडं थांबावेही लागतं, हे नेहमी लक्षात ठेव. राधाने देखील सकारात्मकतेने मान डोलावली. आता करण दररोज मेसेज करू लागला. कधी एखादी आठवण, कधी तिची जुनी कविता, कधी फक्त आजही तुझं हसू आठवतंय असं बोलणं, तर कधी काळजी. राधाचं मन बेचैन होत होतं. ती स्वतःलाच विचारत होती की माझ्या जखमा आता भरल्या आहेत का, की अजूनही आत कुठेतरी त्याचे वर्ण आहेत. रात्री ती खिडकीतून बसून स्वतःशीच बोलत होती, करण, तू परत आलास, पण ज्या क्षणी मला तुझी गरज होती त्या क्षणी तुझं न येणं मला जगणं शिकवून गेलं होतं. आता मी पुन्हा तुझ्यावर विसंबू शकते का? मी पुन्हा तुझी वाट पाहू शकते का? ती स्वतःच्या सावलीशी झगडत होती, स्वतःशीच बोलत होती. माफ करणं प्रेम असतं, पण विसरल्यासारखं वागणं म्हणजे प्रेमाचा अपमान नाही का? पण आता तिला तिच्या प्रेमाबद्दल एक ठाम निर्णय घ्यावा लागणार होता. एके दिवशी करणने राधाला भेटायला गावात यायची विनंती केली, कदाचित एक शेवटचा प्रयत्न म्हणून. तो नदीकिनारी उभा होता, जिथे दोघांची प्रेम कहाणी सुरू झाली होती. सूर्य मावळतीला निघालेला होता आणि वाराही कमी झाला होता. राधा आली व ती म्हणाली, माझं मन अजूनही तुझ्या आठवणींच्या दुनियेमध्ये दरवळतंय, पण मी आता एकटी नाहीये, तर माझं आयुष्य माझ्यासोबत आहे. म्हणजे तू मला नकार देतेस? करण शांतपणे म्हणाला, नाही, मी तुला स्वीकारते, आपल्या प्रेमाला एक नवी संधी देते, पण एका अटीवर. आपलं प्रेम आता परिपक्व झालं आहे. यामध्ये वचन, संवाद, समर्पण आणि आपण असणं हवं आहे. मी आणि तू या पलीकडे दुसरं काहीच नाही. हे ऐकून करण आनंदी झाला. त्याने राधाची अट मान्य केली. त्यांच्या नात्याला नव्याने सुरुवात झाली, पण त्यांनी लगेच लग्न केलं नाही, तर एकमेकांना परत नव्याने ओळखायला सुरुवात केली. ते दोघे एकमेकांसाठी बनले होते. प्रेम शारीरिक नाही, केवळ शब्दातच नव्हतं,
ते नजरेतून, शांततेमधून आणि सोबतीमधून व्यक्त होत होतं. या दरम्यान त्यांचं जग काहीसं थांबलं होतं. त्यांची वेगळी दुनिया बनली होती. त्यामध्ये ना धावपळ होती, ना गरज नव्याने सांगण्याची काही. राधा आणि करण आता एकमेकांशी नव्याने नातं जोडत होते. पण प्रेमाच्या उत्सवात नव्हे, तर रोजच्या जगण्यात जाणवत होतं त्यांना. राधा करणला बोलते, आपलं प्रेम आता हसू, मिठी किंवा फोन कॉल्स, मेसेजेस नाही, तर रोजच्या वागण्यात, अनुभवातून आहे. करण हसून म्हणाला, मी कधीच एवढ्या प्रेमात नव्हतो. तू हरवली होतीस तेव्हा मला समजलं, प्रेम म्हणजे मिठीत नाही, तर हरवल्यावर सुद्धा मनात तिचं स्थान, तिची आठवण असणं होय. त्या रात्री राधा नदीकिनारी एकटी बसलेली होती. तेव्हा करण जवळ येऊन बसला, पण दोघे काही बोलले नाहीत. थोड्या वेळाने राधाच म्हणाली, करण, मी पुन्हा तुटायला घाबरते. आता आपलं नातं इतकं खोल मनात गुंतलं आहे की त्यात दुखावणं व एकमेकांपासून दूर जाणं जड होईल. तेव्हा करणने तिचा हात हातात धरला आणि म्हणाला, राधा, मी इतका परिपक्व झालोय की तुझं प्रेम हरवण्याची कल्पनाही असह्य वाटते. पण मी अजून शिकतोय. प्रेम म्हणजे तुझ्या मागे चालणं नाही, की तुझ्या पुढे धावणं देखील नाही, तर तुझ्यासोबत चालणं आहे. राधा बोलते, तू परत आलास तेव्हा मी फुललेले नव्हते, तर मी शांत होते. कारण माझं प्रेम आता तुझ्या मिठीत नाही, तर तुझ्या उपस्थितीमध्ये आहे. जिथे तू माझ्या शेजारी रोज आहेस, पण माझ्यावर सावलीसारखा अवलंबून नाहीस. मी आजही तुझ्यावर प्रेम करते, पण ते प्रेम आता तुझ्या असण्याला उत्सव मानत नाही, तर ते तुझ्या असण्याला स्वाभाविक मानतं. आपण आता प्रेम करत नाही, तर आपण प्रेम जगत आहोत. हे ऐकून करणचा गळा दाटून आला आणि तो म्हणाला, राधा, तू फक्त माझं प्रेम नाहीस, तू माझं जग आहेस, जे स्वतःच्या पायावर उभं आहे. माझं आयुष्य तुझ्या सोबतीने खूप सुंदर वाटतं आणि मला त्याला अजून सुंदर बनवायचं आहे. आपलं प्रेम इतकं गहिरं झालं आहे की आता त्याला नाव देणंही कठीण आहे. पुढे राधा म्हणाली, करण, आता आपण लग्न करूयात, पण तेही उत्सव किंवा कोणताही सोहळा म्हणून नाही, तर दोन परिपक्व जीवांनी स्वतःहून स्वीकारलेलं नातं म्हणून. करण तिच्याकडे बघून फक्त हसत म्हणाला, आता मला तू भेटली नाहीस, तर तू उलगडली आहेस. त्यानंतर त्यांचं लग्न शांत, साध्यापणाने झालं व त्यानंतर दैनंदिन आयुष्यातून त्यांच्या नात्याला अर्थ सापडत गेला. कधी स्वयंपाक, चहा, संवाद, एकमेकांची मनस्थिती ओळखणं, यामुळे त्यांच्या प्रेमाचं रूप गहिरं होत गेलं. आता ते दोघे आता एकमेकांसोबत नव्हे, तर एकमेकांसाठी जगायला लागले होते. खरं तर प्रेम म्हणजे एकमेकांच्या मिठीत हरवणं नव्हे, तर प्रेम म्हणजे जिथे विरहातून परिपक्वता मिळते, त्या परिपक्वतेतून एकत्र चालण्याची जाणीव होते. जर दोघांचंही प्रेम मनापासून असेल, तर कधीकधी अधुरी वाटणारी प्रेम कहाणी आयुष्याच्या दुसऱ्या वळणावर येऊन पूर्ण होऊ शकते. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.